झाला आज 2025 चा शेवटचा दिवस आहे. उद्या 1 जानेवारी, उद्यापासून 2026 चालू होणार आहे आणि तुमचं काउंटडाऊन आता चालू झालंय. 10वीचं काउंटडाऊन चालू झालंय. कसं काउंटडाऊन चालू झालंय सांगतो बघा, ऐकवा. पार्ट वन मध्ये द्वितीय सत्रामध्ये आपले दिवाळीच्या नंतरचे 3 धडे आहेत. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक. त्याच्यातला हा झालाय आपला. आणि तो काय एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड, निरसन पद्धती आणि एका चलाची दुसऱ्या चलामध्ये ठेवण्याची त्याची पद्धती चांगली प्रॅक्टिस झाली याची. फक्त राहिले हे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला कसं की त्याचं उत्पन्न, त्याचे एक्सपेन्सेस वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली असते. ठीक आहे. यावर्षी तुम्हाला पर्सनल एक्सपेन्सेस वगैरे असते आणि पुढच्या वर्षी जीएसटी वगैरे येते. म्हणजे बिझनेस बद्दलचं तुमचं सगळं डिटेल्स तुम्हाला पुढच्या वर्षी शिकायचे. म्हणजे टोटल फायनान्शियल प्लॅनिंगचे 2 पार्ट आहेत. नवीला यावर्षी एक आहे, पुढच्या वर्षी एक आहे. यावर्षी पर्सनलमध्ये तुम्हाला किती किती टॅक्स भरावा लागते तुमच्या वयानुसार. सिनियर सिटीजन असतील, वय जास्त असेल तर त्यांना टॅक्स कमी भरावा आहे. वय कमी असेल, उत्पन्न कसं असेल तुमचं, जेवढं उत्पन्न जास्त तेवढा तुम्हाला टॅक्स जास्त भरावा आहे. आणि ते इन्कम टॅक्स बद्दलची सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे हे पर्सनली झाली. आणि बिझनेसची जी इन्कम टॅक्स असते ते जीएसटी मध्ये जाते आणि ते जीएसटीचं पुढच्या वर्षी 10वीला येते. त्याचं पण नाव सेम आहे, फायनान्शियल प्लॅनिंग. स्टॅटिस्टिक मध्ये मीन मोड मीडियनचा थोडाफार भाग असते किंवा मोठा डेटा दिलेला असते तुम्हाला, त्याला कलेक्ट कसं करायचं ते तुम्हाला यावर्षी शिकवते. आणि त्याला ऑर्गनाइज कसं करायचं हे पुढच्या वर्षी. हे 2 भाग आहेत. हे 2 राहिलेत आपले. हे जवळपास 8-8 दिवसामध्ये संपतील. 1 आठवड्यामध्ये हे संपत, 1 आठवड्यामध्ये हे संपत. तेवढं काय मोठे नाहीत, छोटे छोटे. ह्याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल बद्दल सगळ्यात जास्त प्रॅक्टिस तुमची याची झाली. प्रॉपर्टीज, पॅरलेलोग्रामच्या, रेक्टँगलच्या, स्क्वेअरच्या प्रॉपर्टी आणि त्याचे एक्झाम्पल सगळ्यात जास्त परफेक्ट हेच झालं तुमचं. त्याच्यानंतर सर्कल. सर्कलमध्ये काय काय, करस्पॉन्डिंग अँगलच्या, ते परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड, ते 4 थेरम आहेत त्याच्यामध्ये आणि आकृत्या काढायचे. आतून वर्तुळ काढायचं, बाहेरून वर्तुळ काढायचं. इन सर्कल, सरकम सर्कल. हे झालं की तुमचं सर्कल संपलं. आता आपला कोऑर्डिनेट सुद्धा संपत आलाय. सगळे पॉईंट संपले त्याच्यातले. ठीक आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री संपलाय. आता याच्यानंतर आहे ट्रिग्नोमेट्री. ही नवीन कन्सेप्ट आहे. साइन, कॉस, टॅन वगैरे इथून तुम्हाला ट्रिग्नोमेट्री चालू होते. आणि सगळ्यात मेजर फोकस आता याच्याकडे आहे, ट्रिग्नोमेट्रीकडे. 10वीला परत ट्रिग्नोमेट्री, 11वी-12वीला तर 30-40% ट्रिग्नोमेट्रीच राहते. आणि त्याच्यानंतर मेन्सुरेशन म्हणजे घनफळ काढायचं. आता ही हॉल आहे, या हॉलमध्ये किती पाणी बसेल जर पाणी पॅक केलं आपण, हौद असेल त्याचं व्हॉल्यूम काढणे, घनफळ काढणे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप असतात. ते तुम्ही आईस्क्रीमचं कोण असते बघा, त्याच्यामध्ये किती आईस्क्रीम बसते. क्यूब आहे, क्यूब सारखा आहे. किंवा तुमची घरी पाण्याची टाकी असते, त्याच्यामध्ये किती पाणी बसेल. आता इकडे लिहिलेली पाण्याची टाकी, ते मोठा आकार केलेला असते. किंवा शेतातली आपली विहीर आहे, त्या विहिरीमध्ये किती पाणी आपल्याला काढायचं. मग 1-1 लिटर मोजून बघायचं, टाकायचं, भरलं की मग म्हणायचं एवढं भर बसतंय. मग त्याची लांबी आणि रुंदी, उंची मोजलं आपल्याला की ते कळालं पाहिजे त्याच्यामध्ये किती पाणी बसते. हौदाची लांबी, रुंदी, उंची भेटली की हौदामध्ये कळते. विहिरीचं काढायचं असेल तर त्याची डायमीटर काढायचं किंवा रेडियस काढायचं आणि उंची काढायचं. 2च गोष्टी निघाली की त्याच्यामध्ये किती पाणी बसते भेटते. आणि ते कुठे शिकणार आहोत आपण, या मेन्सुरेशन मध्ये. एवढा भाग आपल्याला कधीपर्यंत कंप्लीट करायचे, हा भाग कंप्लीट करायचे आपल्याला 15 फेब्रुवारी पर्यंत. आज तारीख किती, 31 डिसेंबर, म्हणजे 1 जानेवारी पकडूत आपण. 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी, टोटल किती महिन्यात, 1.5 महिना आहे. 1.5 महिन्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट करायचे. आपले राहिलेत किती, इथले 2 धडे आणि तिथले 2 धडे, 4 धडे राहिलेत. आणि हे कंप्लीट झाल्यानंतर बघा, ऐका, 15 फेब्रुवारीला तुमचं संपलं. 15 ते 30 फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे किती, 28 फेब्रुवारी पर्यंत. 28 फेब्रुवारी पर्यंत हे सगळ्यांचं रिव्हिजन होत आहे. पहिल्या धड्यापासून इकडले 3 धडे, इकडले किती, 5 धडे. टोटल 8 धड्याचं 15 दिवसामध्ये रिव्हिजन होत आहे. 1 मार्च, 1 मार्च पासून 10 मार्च पर्यंत तुम्हाला सुट्टी असते, नवीन वर्षाची सुट्टी. आणि 11 मार्चला तुम्हाला 10वी चालू होते. 11 मार्चला तुमच्या शाळेतले पेपर जवळपास 22 मार्चच्या जवळपास चालू, 22 फेब्रुवारीच्या जवळपास चालू होतात. म्हणूनच इथं सांगितलं मी 28 फेब्रुवारीच्या जवळपास सुट्ट्या. कारण 22ला जर चालू झाले तर 27-28 पर्यंत सगळे पेपर संपतात. मग तेव्हा तुम्हाला सुट्ट्या भेटतात. आणि शाळेमध्ये कसं, काही शाळेमध्ये 5 तारखेला चालू करतात, काही शाळेमध्ये 1 मार्चला चालू करतात, काही शाळेमध्ये 5 मार्च, 6 मार्च असं चालू करतात. पण सगळ्या शाळा चालू होतात 11 मार्च पर्यंत. मग आपण एक फिक्स डेट दरवर्षी हेच ठेवतो की 11 मार्चला आपण 10वी चालू करतो. हे 11 मार्च ते पुढचं 13 मार्च पर्यंत चालते. आता ही 10वीचा क्लास जो आहे तो मॅथमॅटिक्सचा क्लास 13 मार्च पर्यंत राहते. सायन्सचा क्लास 18 मार्च पर्यंत राहते. ज्या दिवशी त्यांचा पेपर संपला त्या दिवशी. म्हणजे जवळपास 12 महिन्याचा क्लास राहते 10वीचा. 9वी तसं नसते. 9वी तुमची जुलैमध्ये चालू होते आणि फेब्रुवारीमध्ये संपते.
10वी पेक्षा 9वी सिलेबस मोठा आहे आणि वेळ कमी आहे. आणि 10वी मध्ये पॉईंट कमी आहेत आणि वेळ जास्त आहे, 12 महिन्याचा वेळ आहे. 2-3 वेळेस सिलेबस संपत आहे त्यांचं 10वीचं. 2 वेळेस तर कमीत कमी संपत आहे. त्याच्यामुळे 10वी मध्ये चांगले मार्क पडतात. पण त्याचा सगळा बेस इथं आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगितलं हा धडा भाग 1 मध्ये जशाच तसा 12 मार्काला धडा आहे. हा धडा जशाच तसा याचा पुढचा आहे भाग. ह्याचा पुढचा भाग तिथं आहे 10वी मध्ये. ह्याचा पुढचा भाग तिथं मेन्सुरेशनचा, ट्रिग्नोमेट्रीचा पुढचा भाग आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा पुढचा भाग आहे. सर्कल तर 15 मार्काला 10वीला. 40 पैकी 15 मार्काला एकच धडा आहे. एक धडा गेलो की पास होते. 40 पैकी 20 मार्काला पास आहे. अर्धे 50% तरी असल्यावर पास होणारच आहे की. मग 15 मार्क एकाच धड्याचे ते सर्कलचे. फक्त हा तेवढा धडा 10वीला नाही क्वाड्रिलॅटरल. पण त्याचा वापर होते कुठं ना कुठं, कुठल्या ना कुठल्या एक्झाम्पल मध्ये होते. पण हे सर्वच धडे, हे खालचे 4 इकडले धडे, तिकडले 3 धडे, ह्याचे सगळ्यांचे पुढचे भाग तिथं आहेत 10वीला. मग इथं जर हे नाही कळाले तुम्हाला, तिथलं काहीच कळत नाही मग. कारण तुम्हाला हे बेसिक बेसिक गोष्टी येत नसेल, मग तिथल्या गोष्टी कसं कळणार आहेत. म्हणजे तुम्हाला आता ते कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पॉईंट शोधायचं कळणार झाले तुम्हाला. -3,1 कुठे येते म्हणले की बाकीच्या वहीमध्ये बघतो कुठे येते ते. मग काय करणार आहे त्याला. इथं जर तुम्ही त्याला व्यवस्थित केलं तर मग तिथले मोठे मोठे एक्झाम्पल तुम्हाला कळणार आहेत. तिथं डिस्टन्सचे वेगळे वेगळे क्वेश्चन असतात. लिनियर ह्याचं आणि ह्याचं ह्याचं आणि ह्याचं संबंध आहे. कारण त्याच्यामधले क्वेश्चन आपण या पद्धतीने सोडवू. मग ते एकमेकांशी असे इंटरकनेक्टेड आहेत ते. ह्या गोष्टी कळायला पाहिजे. 9वी मध्ये चांगलं आणि विशेष म्हणजे समजून घेऊन अभ्यास करायचे. उगा दुसऱ्याचं बघतो, लिहितो, कॉपी करतो किंवा गाईड मधलं जसं तसं पाठ करून येतो, लिहितो. ह्या गोष्टी सोडून द्या आता. कारण इथं नाही समजलं की तिकडलं समजणारच नाही मग. मग शेवटपर्यंत तुम्हाला पाठांतरच करत राहावं लागतं. जेवढं शक्य असेल, आता वेळ आहे तुमच्याकडे, प्रश्न विचारायचं. नाही समजलं की प्रश्न विचारायचं. आपण दुसऱ्याला विचारतो, माझ्या मित्राला विचारतो काय आहे ते म्हणून, त्यानं तिसऱ्याला विचारते. मला विचारायचं डायरेक्ट येतं, समजून घ्यायचं, प्रत्येक पॉईंट समजून घ्यायचं. कारण ही प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. याच्या पुढे तर कमीत कमी आता 1 जानेवारी पासून 1.5 महिना तर कमीत कमी ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या समजून घ्यायच्या. आणि त्याच्या पुढच्या अजून 15 दिवस भेटणार आहेत राहिलेल्या गोष्टी आपण परत रिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे. आजपासून ठरवा. आणि सगळ्याच विषयाचा, मी याच विषयाचा म्हणून सांगत नाही, मॅथमॅटिक्सचं मी आता इथं सांगितलं, पण सगळ्याच विषयाचं असंच करा. सायन्स असेल, इंग्लिश असेल, हिस्ट्री, जिओग्राफी असेल, मराठी असेल, प्रत्येक विषयाचं इंटरकनेक्टेड असते. ते प्रत्येकाला काहीतरी काहीतरी संबंध असते 10वी मध्ये. मग आता समजून घ्या आणि चांगल्या लिंक मध्येच अभ्यास करा. आताच 10वी चालू झाली समजा तुमची, आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा.